शीर्षक आहे आंबेडकर चौक। कवी आहेत प्राध्यापक सिद्धार्थ थांबे। हॅलो, अरे कसं काय, कुठे आहेस दोस्ता? आंबेडकर चौकात अडकून पडलास? तरी बरं, कळणाऱ्या भाषेत दिला होता पत्ता, हरवला म्हणतोस? बरं असं कर, सिद्धिविनायक मंदिराला वळसा घालून पुढे डाव्या बाजूला भोलानाथ पाणपोई आहे। पाणी नाही, नुसताच लटकतोय बोल। नळ केव्हाच चोरीला गेले। समोर पाहिल्यावर सर्व सोयींनी युक्त श्रीकृष्ण बियर बार दिसेल। थोडा उलट पावली मागे जा, ती मशीद दिसेल। तिच्या अगदी समोर शट्टू ठोकून हनुमान मंदिर उभं आहे। पुन्हा एकदा डावीकडे वळ, शहराच्या कमरेला खोचल्यासारखं अज्ञाधारक जैन मंदिर दिसेल। तिथून पुन्हा उजवीकडे वळ, राम मंदिराकडे असा टोकदार बाण दिसेल। त्या वाटेला जाऊ नकोस, तिथला रस्ता भलताच अरुंद आहे। हा भाग नव्याने डेव्हलप होतोय, उगीच दिशा हरवशील। त्या रस्त्याच्या विरुद्ध बाजूला ये, तिथे शाळा आहे मोडकळी झालेली। त्या जागी शॉपिंग मॉल उभा राहतोय, त्याच्या समोर बापू कुटी असा फलक दिसेल। त्या वैष्णव जन्माला बापूचे नव्हे, ती ग्लोबल विलेज मधल्या स्वयंघोषित संतांची बापूकुटी आहे। चांगली सापमाळेची आहे इमारत, वरती 5 अंडरग्राऊंड 2 आहेत। फरार वॉन्टेड राजकीय सज्जनांची ही कुटी आहे। हा रोड ओलांडून आलास ना की दत्त मंदिर लागेल। तिथली कुत्रीही अध्यात्म बोलतात, थोडं जपून ये। काही अंतर निर्मनुष्य चालावं लागेल। डुकरांच्या झुंडी आपापसात लढताना दिसल्या की समजायचं शासकीय कचरा कुंडीपाशी आलो। गौतम नगर आपले स्वागत करीत आहे। खिशात रुमाल असल्यास फारच छान। काळ्या पाण्याच्या सजावाल्यांना खरं तर इथे पाठवावे। बिचारा गौतम खरंच शांतदूत। हॅलो, हा सगळा स्वातंत्र्यवीर सावरकर नगरचा रूट आहे। त्याच्या बरोबर अपोजिट देशीचं दुकान आहे। हाच ना ग गांधी मार्ग? तिथे ब्रिज ओलांडून आलास की आलबेल। हॅलो हॅलो, गोंधळ उडालेस म्हणतोस? अरे पावलोपावली दिशा दाखवायला देवस्थानात असं होईलच कसं? हॅलो हॅलो, जरा आवाज वाढवतोस का? माणसाने थेट यावं असा सरळ मार्ग इथे नाही दोस्ता। माणसाने थेट यावं असा सरळ मार्ग इथे नाही दोस्ता। बरं असं कर, मीच येतो घ्यायला, हलू नकोस आहेस तिथून। बरं असं कर, मीच येतो घ्यायला, हलू नकोस आहेस तिथून। तू आंबेडकर चौकातच थांब, तू आंबेडकर चौकातच थांब, कारण तिथून कुठलाही माणूस अगदी स्पष्ट